हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे श्रीमद भागवतमच्या कथेमध्ये. आजच्या कथेमध्ये श्रवण करूया, अखिल ब्रह्मांडामध्ये असा कोणता व्यक्ती आहे जो भगवान शिवजींना शाप देण्याची हिंमत करू शकतो. आजच्या कथेत श्रवण करूया की शिवजी सर्व जगतातील अखिल जीवांचे आध्यात्मिक गुरु कसे आहेत. शिवजींकडून दक्षाची कोणती उपेक्षा झाली होती. दक्ष भगवान शिवजींविरुद्ध काय काय बोलतो. दक्ष भगवान शिवजींना कोणता शाप देतो. दक्षाला नंदीश्वराचा कोणता शाप प्राप्त होतो. शिवजींच्या अनुयायांना भृगुमुनी कोणता शाप देतात. भगवान शिवजी यज्ञस्थळाचा त्याग का करतात आणि देवता हा सर्व प्रसंग बघितल्यानंतर काय करतात. दक्षाचा भगवान शंकरांना शाप. विदुरांनी मैत्रेय ऋषींना हा प्रश्न विचारला की आपल्या कन्येविषयी अपार स्नेह असणाऱ्या दक्षाने शील संपन्नांमध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे भगवान शिवजी यांचा द्वेष का केला. कारण वैष्णवानाम यथा शंभू, सर्व वैष्णवांमध्ये शिवजी महाराजांना फार श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. तर अशा शिवजींबद्दल त्यांनी का द्वेष केला आणि दक्षाने आपली कन्या सती हिची उपेक्षा का केली, हा प्रश्न मागच्या अध्यायावरनं विदुरजींनी विचारला. कस्तम चराचरम गुरुम निर्वैरम शांत विग्रहम आत्मारामम कथम द्वेष्टी जगतो दैवतम महत. अखिल विश्वाचे आध्यात्मिक गुरु भगवान श्री शिवजी वैर भावनेपासून सर्वथा मुक्त आहे. कोणत्याही जीवाचा शिवजी द्वेष किंवा मत्सर करीत नाहीत, कारण ते शांत विग्रह आहेत. शांतीचे ते मूर्ती आहेत. कोणाशीही व्यर्थमध्ये युद्ध करीत नाही. आणि आत्मा रामम, नित्य स्वतःमध्ये अर्थात स्वतःच्या हृदयामध्ये केवळ भगवंतांचं चिंतन करीत असतात. ते सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहेत. आणि अशा पावन व्यक्ती समवेत शत्रुत्व करणे दक्षास कसे काय शक्य झाले. जर कोणी इतका पवित्र व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीबद्दल कोणाला द्वेष कसा काय होऊ शकतो. त्यामुळे हे मुनी, स्वतःचा प्राण त्यागणे अतिशय कठीण असते. असे जावई आणि सासरे इतक्या कटुतेने का भांडले की ज्यामुळे महादेवी सती हिने आपला प्राण त्यागण्यासही मागे पुढे पाहिले नाही. याचे कृपा करून मला वर्णन करून सांगा. कारण ह्या जगतामध्ये सर्वात जास्त प्रिय वस्तू आपल्याला आपला जीव आहे, प्राण आहे. तर ते प्राणच सोडण्याची इच्छा सतीला कशी काय झाली, म्हणजे अशी कोणती बिकट परिस्थिती तिच्यासमोर उपस्थित झाली होती, हा प्रश्न विदुरजींनी विचारला आहे. त्यावरती मैत्रेय ऋषी म्हणतात, पूर्वकाळी विश्वनिर्मितीच्या प्रमुखांनी अर्थात सर्व प्रजापतींनी एकत्र येऊन एक महायज्ञ केला. आणि त्या महायज्ञामध्ये भाग घेण्यासाठी जगतातले सर्व महर्षी, मुनिगण, देवता, अग्निदेवता सर्व आपल्या अनुयायांसह एकत्रित आले होते. प्रजापतींचा नेता होता दक्ष. याला नियुक्त केलं होतं स्वतः त्यांचे पिता ब्रह्माजी यांनी. सर्व प्रजापतींमध्ये दक्षाला सर्वांचा अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. तर त्या सभेमध्ये त्याने प्रवेश केला तेव्हा सूर्यासारखा दैदिप्यमान असा त्याचं शरीर तेजाने संपूर्ण दिशा प्रकाशित करीत होते. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये इतर सर्व सभासद तुच्छ वाटू लागले. असा अत्यंत तेजस्वी विग्रह असणारा हा दक्ष होता. त्याच्या शारीरिक तेजाने प्रभावित होऊन सर्व अग्निदेवता आणि त्या महान सभेमधील सर्व सदस्यांनी आपापली आसने सोडली आणि दक्षाच्या सन्मानार्थ ते उठून उभे राहिले. तर कोणाला सन्मान द्यायचा असेल तर आजही सभेमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर सर्वजण उभे राहतात. तर ही प्रथा फार पूर्वीच्या काळापासून येत आहे. परंतु त्यावेळी दोन व्यक्ती यांनी आपलं आसन सोडलं नाही.
एक होते दक्षाचे वडील ब्रह्मदेव आणि दक्षाचे जावई शंकरजी. या दोन्हींनी आपली आसने सोडली नाही. त्या सभेत श्रेष्ठ अध्यक्ष ब्रह्मदेव यांनी दक्षाचे उत्तम प्रकारे स्वागत केले. ब्रह्मदेवांना नमन केल्यानंतर त्यांच्याच आज्ञेवरून दक्षाने योग्य रीतीने स्वतःला अर्पण केलेले स्थानही ग्रहण केले. तथापि आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी दक्षाने आपला मुळीच आदर न करता तसेच बसून राहिलेल्या भगवान शंकरांना पाहिले आणि तो अतिशय अपमानित झाल्याचा अनुभव करीत होता की मी एवढा मोठा प्रजापती आहे, सर्व प्रजापतींचा अध्यक्ष आहे, तर मी आल्यानंतर सर्वजणांनी उभं राहायला पाहिजे, परंतु हा शंकर हा माझा जावई असूनही उभा का नाही राहिला. त्यावेळी दक्ष अत्यंत प्रचंड क्रोधित झाला आणि त्याचे डोळे जणू आग ओकीत असल्यासारखेच लाल लाल झाले आणि तो कठोरपणे भगवान शंकरांविरुद्ध त्या सभेमध्ये जोरजोराने बोलू लागला. उपस्थित सर्व ऋषीगण, ब्राह्मण आणि अग्निदेवतांनो, कृपया माझे बोलणे ध्यानपूर्वक ऐका, कारण मी सज्जनांच्या वर्तणुकीविषयी बोलत आहे. मी अज्ञानाने अथवा मत्सराने बोलत नाही. जणू काही या जगतामध्ये मर्यादा शिकविण्यासाठीच दक्ष बोलत आहे, या भावामध्ये त्याने घोषणा करायला सुरुवात केली. या शिवजीने विश्वाच्या व्यवस्थापकांचे नाव आणि यश हे सर्वथा मातीमोल केलेले आहे, मातीत घातले आहे आणि त्याने सभ्य आचरणाचा मार्ग सर्वथा प्रदूषित केलेला आहे. तो अत्यंत निर्लज्ज असल्यामुळे सभेमध्ये कसे वागावे हेही त्याला कळत नाही. अग्नी आणि ब्राह्मण यांच्या उपस्थितीत माझ्या कन्येशी विवाह करून त्याने माझ्या तुलनेत स्वतःचे स्थान गौण असल्याचे स्वीकारले आहे, कारण त्याने माझ्या पुत्रीला स्वीकारल्यामुळे, जावई झाल्यामुळे माझ्यापेक्षा त्याने कनिष्ठ स्थान दर्जा स्वीकारलेला आहे. त्याने गायत्री समान माझ्या कन्येशी विवाह केला आणि एक अगदी प्रामाणिक व्यक्ती असल्याचे त्याने काय केले, ढोंगच केलेले आहे. त्यामुळे त्याला जावई बनवावं लागलं आणि त्याचे डोळे माकडाच्या डोळ्यासारखे आहेत आणि तरीही त्याने मृगशावकाप्रमाणे नेत्र असलेल्या माझ्या अत्यंत सुंदर कन्येशी विवाह केला. असे असूनही माझे स्वागत करण्यासाठी तो उठून उभासुद्धा राहिला नाही किंवा मधुर शब्दांनी माझे स्वागतही उचित प्रमाणे केलेले नाही आणि अशा पद्धतीने स्वागत करण्याची त्याच्या हृदयात कोणत्याही प्रकारची इच्छाही मला दिसत नाही. सुसंस्कृतपणाचे सर्व नियम त्याने भंग केलेल्या व्यक्तीप्रमाणेच आपली कन्या देण्याची मला याला मुळीच इच्छा नव्हती. योग्य त्या विधिविधानांचे पालन न केल्यामुळे हा मनुष्य अत्यंत अशुद्ध आहे. तर शिवजींना एका सामान्य व्यक्तीप्रमाणेच त्यांनी आता उल्लेख करण्यास सुरुवात केली आणि खास करून इथे शब्द आला आहे शूद्राय. शिवजींना तो साक्षात एक पतित शूद्रच म्हणून उल्लेख करीत आहे. परंतु ज्याप्रमाणे एखादा मनुष्य शूद्रास वेदांचा संदेश शिकवितो, त्याप्रमाणे मला माझ्या कन्येचा हात याच्या हातात देणे भाग पडले आहे. माझी ते इच्छा नव्हती, पण ब्रह्माजींच्या सांगण्यामुळे, माझ्या वडिलांच्या सांगण्यामुळेच मला हे असं करावं लागलं आहे. आणि काय काय विशेष लक्षण आहे शिवजीचे, तो स्मशानासारख्या मलिन ठिकाणी राहतो आणि भूत, राक्षसे आणि आदी हे सगळे त्याचे सहचर आहेत. वेड्यासारखा नग्नावस्थेत तो कधी हसत तर कधी रडत स्मशानातील राख आपल्या सर्वांगाला फासून घेतो. तो नियमितपणे स्नानही करीत नाही आणि कवट्या आणि हाडे यांपासून बनलेल्या माळांनी तो आपले शरीर अलंकृत करून घेतो. म्हणून नावापुरताच तो शिव अर्थात पवित्र आहे. खरे तर तो सर्वाधिक वेडा आणि अपवित्र प्राणी आहे. यामुळेच घोर तमोगुणामुळे उन्मत्त प्राण्यांना तो अतिशय प्रिय वाटतो. कारण जसे गुण असतात तसाच संग असतो. त्यामुळे भूत, प्रेत, पिशाच ज्याचा संग करतील त्याच्यातही तसेच गुण असले पाहिजे.
आणि त्यांचा तो नेताही झालेला आहे. तो जरी सर्व प्रकारची शुद्धता नष्ट झालेला असला आणि त्याचे हृदय ओंगळ गोष्टींनी भरलेले असले तरीही ब्रह्मदेवांच्या केवळ विनंतीवरून मी त्याला माझी अत्यंत पवित्र कन्या दिलेली आहे. भगवान शिव जणू काही आपल्या विरोधातच बसलेले आहेत असे पाहून दक्षाने आपले हात आणि मुख धुतले आणि खालील शब्दामध्ये आता त्यांना शाप दिला. तर ही प्रथा होती की शाप देण्याआधीसुद्धा हात किंवा आचमन केले जायचे. अशा पद्धतीने पवित्र होऊन शाप दिला जायचा. यज्ञातील हवीर भागाचा वाटा घेण्यास देव योग्य आहेत, कारण यज्ञ वै विष्णू, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच यज्ञ हा केला जायचा. परंतु त्या यज्ञाचा भाग कोण घेऊ शकत असे? अशा द्वेषी दक्षाने केवळ स्वतःच्या शरीराचाच आत्मा म्हणून स्वीकार केला आहे. त्यामुळेच त्याला विष्णुपात किंवा विष्णुगतीचे विस्मरण झाल्यामुळे आणि केवळ लैंगिक जीवनामध्येच तो आसक्त झाल्यामुळे लवकरच त्याला बोकडाचे मुख प्राप्त होईल. बस्त मुखो चिरात. असा दक्ष हा धर्मापासनं च्युत झाल्यामुळे, पडल्यामुळे त्याचा कोणताही उद्धार होऊ शकणार नाही आणि तो बोकडाचं शरीर प्राप्त करेल, खास करून डोकं. भौतिक शिक्षण आणि बुद्धी यांचं अनुसरण करून जे जड पदार्थांमध्ये मंद आणि सुस्त झालेले आहेत ते अज्ञानामुळे सकाम कर्मांमध्ये गुरफटलेले असतात. अशा लोकांनी हेतुपुरस्सर शिवजींचा अपमान केलेला आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातील त्यांच्या येरजाऱ्या निरंतर चालूच राहोत. अर्थात दक्ष तर कर्मबुद्धी असल्यामुळे फक्त शारीरिक सुखाचीच अपेक्षा करत असल्यामुळे जे बोकड नेहमी सकाळ संध्याकाळ काय करतो, फक्त मैथुन सुख प्राप्त करण्याचे प्रयत्न करतो. तर त्यामुळे दक्ष तर पुन्हा पुन्हा जन्म घेईलच. परंतु ज्या लोकांनी शिवजींचा अपमान सहन केलेला आहे ते सुद्धा जन्ममृत्यूमधनं कधीही पार होणार नाही. पुन्हा पुन्हा त्यांना मरण्यासाठीच जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे अशा ब्राह्मणांना ज्यांनी शिवजींचा अपराध सहन केला आहे त्यांनासुद्धा नंदीश्वराने शाप दिला. मोहक वैदिक आश्वासनांच्या भाषेने आकृष्ट झाल्यामुळे फ्लावरी लँग्वेज ऑफ वेदाज अर्थात यामिमाम पुष्पिताम वाचाम, की स्वर्गात जावं, सुंदर सुंदर अप्सरांबरोबर नृत्य करावं, अशा प्रकारच्या भावनांनी जे आकृष्ट झालेत, जे भगवान शिवजींचा द्वेष करतात आणि म्हणूनच बुद्धीने फारच मंद झालेले आहेत, ते सकाम कर्मांमध्येच गुरफटून जावत, अडकून राहोत. हे ब्राह्मण केवळ शरीराच्या पालनपोषणासाठीच शिक्षण, तपस्या आणि व्रताचरण करतात. म्हणून काय खावे आणि काय खाऊ नये यामध्ये तारतम्य करण्याची त्यांची क्षमता नष्ट होईल. त्यामुळे आपल्याला कलियुगात दिसत आहे की ब्राह्मण सर्व प्रकारच्या गोष्टी खात आहे आणि बरेचसे ब्राह्मण तर माशांनासुद्धा जलेर फळ अर्थात पाण्याचं फळ म्हणतात आणि अशा पद्धतीने मांसाहार करीत आहे. केवळ देहाच्या तृप्तीसाठी ते दारोदार भीक मागून धनार्जन करतील. अर्थात केवळ पोटाच्या पालनासाठीच, ज्ञान वितरित करण्यासाठी ते फिरणार नाही, परंतु फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठीच ते दारोदारी फिरतील. अशा प्रकारे नंदीश्वराने जेव्हा संपूर्ण ब्राह्मण वंशाला शाप दिला तेव्हा त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून भृगु ऋषी, संपूर्ण ब्रह्मांडातील ब्राह्मणांचे अध्यक्ष असणारे भृगु ऋषी पुढील कठोर ब्राह्मणी शापाने भगवान शंकरांच्या अनुयायांची घोर निंदा करतात. जो कोणी भगवान शंकरांना संतुष्ट करण्याचे व्रत घेईल अथवा अशा व्रतांचे पालन करील तो खचितच एक पाखंडी नास्तिक होईल. अर्थात तो भगवान विष्णू किंवा वेदांना मानणार नाही आणि दिव्य शास्त्रांच्या तत्वांपासून तो च्युत होईल, अर्थात खाली पडेल आणि शास्त्रांचे, आध्यात्मिक शास्त्रांचं तो पालन करणार नाही. जसा रावण हा शिवजींचा उपासक झाला आणि भगवान श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याप्रती त्याने अपराध केले आणि अशा पद्धतीने तो वैदिक आणि आध्यात्मिक मार्गापासून सर्वथा भ्रष्ट झाला.
भगवान शिवजींच्या उपासनेचे व्रत घेणारे लोक इतके मूर्ख असतात की ते आपल्या मस्तकावर जटा वाढवून शंकरांचे अनुकरण करतात. शिव उपासनेची दीक्षा घेतल्यानंतर ते मद्य, मांस आणि अशाच इतर गोष्टींचे सेवन करून जगण्यास प्राधान्य देतात. अर्थात सर्व प्रकारच्या ज्या अवांछनीय इच्छा न कराव्यात अशा घाणेरड्या गोष्टी ते आपल्या मुखात टाकून आपलं जीवन पालन करण्याचा प्रयत्न करतात. भृगुमुनी पुढे म्हणतात, तू वेदांची आणि वैदिक तत्वांचे अनुयायी असणाऱ्या ब्राह्मणांची निंदा करीत असल्याने हे निश्चितच आहे की तू आधीच नास्तिकवादाचा आश्रय घेतलेला आहेस. नंदीश्वराला ते म्हणतात की तू आधीच भगवंतांना मानत नाही, त्यामुळेच तू भगवंत ज्या ब्राह्मणांना प्रेम करतात त्यांच्याप्रती तू अपराध केलास. कारण वेद हे मानवी संस्कृतीच्या मंगलमय प्रगतीसाठी शाश्वत नियामक तत्वे प्रदान करतात. सर्व मानव समाजाचं आणि जीवांचं कल्याण करण्यासाठी वेदांमध्ये संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे आणि या तत्वांचे भूतकाळापासून कठोरपणे पालन केले जात आहे. या तत्वांचे ढळढळीत प्रमाण म्हणजे अखिल प्राणीमात्रांचे हितचिंतक असणारे भगवान पुरुषोत्तम जनार्दन विष्णूच हे आहेत. त्यांच्याद्वारे संपूर्ण वेद प्रकट आहे आणि ते आपल्याला दिव्य ज्ञान देत आहेत. संत पुरुषांचा सर्वश्रेष्ठ आणि शुद्ध मार्ग असलेल्या वैदिक तत्वांची तुम्ही लोकांनी निंदा केलेली आहे आणि म्हणून भूतपती भगवान शंकरांचे अनुयायी असे तुम्ही निश्चितपणेच नास्तिकवादाच्या हीन पातळीवरती अधपतित व्हाल, यातमध्ये काहीही शंका नाही. त्यामुळे शिवजींचे भक्त आज संसारामध्ये सर्वथा नास्तिक आहेत अशा प्रकारेच दर्शन होत आहे. यावरती मैत्रेय ऋषी म्हणाले, जेव्हा भगवान शिवजींचे अनुयायी आणि दक्ष तथा भृगु यांचा पक्ष या दोहोंमध्ये शाप आणि प्रतिशाप चालले होते, तेव्हा भगवान शंकर अत्यंत खिन्न झाले. कारण ते सर्व ज्ञानी होते, काय चालू आहे सर्व माहिती होतं, परंतु ब्राह्मणांनी सुद्धा आपला तोल सावरू शकले नाही आणि नंदीश्वरही पाण्यामध्ये वाहून गेल्यासारख्या, हत्ती वाहून जातो तसं वाहून गेलेलं आहे. हे सर्व बघितल्यानंतर ते फार खिन्न झाले, त्यांना दुःख झालं आणि काहीही न बोलता त्यांनी आपल्या अनुयायांसहित मग यज्ञ मंडपाचा त्याग केला. तिथून ते निघते झाले, कारण त्यांना माहिती होतं यांचं भांडण आणखी जर आपण इथून गेलो नाही तर आणखी चालूच राहील, त्यामुळे ते तिथून निघते झाले. यावरती मैत्रेय ऋषी म्हणतात, हे विदुर, विश्वातील लोकसंख्येच्या सर्व प्रजापतींनी मिळून अशा प्रकारे हजारो वर्षांपर्यंत एक यज्ञ केला. कारण यज्ञ हाच परम अधिपती भगवान श्रीहरी यांच्या पूजनाचा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण बलिदान दिलं पाहिजे, यज्ञ केला पाहिजे. आणि सर्वात मोठं बलिदान आहे आपली चेतना ही भौतिक कार्यात न लावता केवळ भगवंतांच्या नाम संकीर्तनात लावणे. हा कलियुगातला सर्वाधिक शुद्ध असा हरिनाम संकीर्तनाचा यज्ञ आहे, ज्याच्याद्वारे आपण भगवंताने संपूर्ण जगत हे सुखी होईल. हे महेश्वास अत्यंत महान धनुष्यबाण धारण करणारे विदुर, यज्ञामध्ये सहभागी झालेल्या देवतांनी यज्ञ समाप्तीनंतर गंगा यमुनेच्या संगमावरती स्नान केले. असे स्नान अवभृत स्नान म्हणून ओळखले जाते. या प्रकारे स्वतःची अंतःकरणे निर्मळ झाल्यानंतर ते आपापल्या निवासस्थानी निघून गेले. तर सर्व प्रकारे व्यक्ती व्यथित झाला, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या, तर त्याने थंड पाण्याने अर्थात वाहत्या शुद्ध नदीच्या जलाने स्नान केल्याने तो पुन्हा हा रजगुण आणि तमोगुणातनं मुक्त होऊन सत्वगुणामध्ये स्थित होऊ शकतो आणि आपली भ्रमित झालेली चेतना पुन्हा प्राप्त करू शकतो. याचाच पायंडा इथे देवतांनी आणि ब्राह्मणांनी आपल्याला घालून दिलेला आहे. परंतु हरिनाम संकीर्तनाद्वारे आपली जशी मनोवृत्ती किंवा पापबुद्धी ही ठीक केली जाऊ शकते, तशी कोणत्याही प्रकारच्या स्नानाने ती केली जाऊ शकत नाही, कारण ती तात्पुरती असते. परंतु हरिनाम संकीर्तन आणि भागवत श्रवणाद्वारे
आपण शाश्वत हृदयाचं परिवर्तन किंवा शुद्धी प्राप्त करू शकतो. यानंतर कथेचा उर्वरित भाग श्रवण करूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.